आत्ता दीपो मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेह ह्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्टुडंट पोर्टलवरतील विद्यार्थी आपले प्रमोट कसे करायचे आहेत. चला तर जाऊया आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती. इथे गेल्यावरती आपल्याला टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टल. आपल्याला जी पहिली लिंक येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे स्टुडंट पोर्टल दिसते आपल्याला, त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पॉपअप विंडो जी आलेली आहे त्याला क्लोज करायचं आहे. इथं आपलं नेहमीप्रमाणे लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपलं स्कूल पेज ओपन होईल. इथं मेनू बारवरती आपल्याला वरती जायचं आहे. मेनू बारवरती टाईप केल्यानंतर इथं स्टुडंटनंतर प्रमोशन आहे 1st स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इकडे आपल्याला आपले वर्ग दिसत आहेत आणि हे वर्ग आपल्याला आता प्रमोट करायचे आहेत. 23-24मधून आपल्याला त्यांना 24-25मध्ये घ्यायचं आहे. जो आपल्याला वर्ग दिसतोय तो वर्गाच्या समोरची जी संख्या आहे ते ब्लू कलरमध्ये दिसते, त्या संख्येला फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तो वर्ग इथं ओपन होऊन प्रगत अप्रगतची टॅब एकदा कन्फर्म करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली जी टॅब दिसते प्रमोट करायची, त्याला आपल्याला प्रमोट करायचं आहे. तिथे आपल्याला ते विचारतं आहे की शुअर आहात का तुम्ही विद्यार्थी प्रमोट करायला. ओके बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला समस्या मेसेज येईल प्रमोशन कंप्लीटेड सक्सेसफुल, याला आपल्याला ओके करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या राहिलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थी आपल्याला प्रमोट करून घ्यायचे आहेत. इथं बघा शेवटचा जो वर्ग असेल तो ड्रॉपबॉक्समध्ये जाणार आहे. चला तर आपण राहिलेले सर्व वर्ग करून घेऊयात. बघा इथं आता आपलं 24-25मध्ये आपले सगळे वर्ग आलेले आहेत. पहिलीचा जो वर्ग आहे तो आपल्याला कसा ॲड करायचा ते आपण पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.